Hello everyone, problem number 8. Okay, Messrs Super and Vada gives you the following trial balance from which you are required to prepare a trading account, profit and loss account, and for the profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date after considering the adjustment given below. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट तयार करायची. ओके, ॲडजस्टमेंट दिलात आणि खाली काय दिलं आहे, ट्रायल बॅलन्स दिलं आहे. ओके, सेम प्रॉब्लेम, फक्त आता बघा इथं काय चेंज केलं आहे, ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट चेंज केला. ओके, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण कसं बघितलं होतं, पर्टिक्युलर अमाऊंट. आता काय केलं आहे, पर्टिक्युलर डेबिट अमाऊंट अँड क्रेडिट अमाऊंट सेम आहे, फक्त काय केलं आहे, टेबल चेंज केलं. ओके, तर बघा आपल्याला डेबिट साईडला काय होतं, ट्रायल बॅलन्सच्या ॲसेट अँड एक्सपेन्स, आणि क्रेडिटला काय होतं, लायबिलिटीज अँड इन्कम. ते सेम पर्टिक्युलर्समध्ये देताना ॲसेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्स सगळं काय देतात, एकत्र देतात. ओके, पहिल्या प्रॉब्लेममध्ये कसं होतं, ॲसेट आणि एक्सपेन्स डेबिट साईडला देत होते, लायबिलिटी आणि इन्कम क्रेडिट साईडला देत होते. पण आता काय केलं, पर्टिक्युलर्समध्ये सगळं मिक्स करून टाकलं. त्यानंतर डेबिटचे अमाऊंट कोणते असणार आहेत, सेम आपल्या ॲसेट अँड एक्सपेन्सेसच्या. ओके, आणि क्रेडिटचे अमाऊंट कोणते असणार आहेत, इन्कम अँड लायबिलिटीच्या. एवढंच डिफरन्स आहे. ओके, जसं डेबिट क्रेडिट दोन वेगवेगळ्या साईड होत्या, तिथं काय केलं, एकत्र केलं, फक्त अमाऊंट काय केल्या, वेगवेगळ्या काढल्या. डेबिटला काय काय दिसणार, ॲसेट अँड एक्सपेन्स, आणि क्रेडिटला काय दिसणार, लायबिलिटी अँड इन्कम. ओके, सिम्पल. तर बघा कॅपिटल काय आपली ॲसेट का लायबिलिटी, कॅपिटल काय आपली लायबिलिटी. कोण कोण पार्टनर आहेत, सुपर अँड वडा. ओके, ते बघा लायबिलिटी म्हणून त्यांची अमाऊंट कोणती कुठं दिसली, क्रेडिट कॉलमला. ओके, 2 लाख कळलं. लायबिलिटी आणि इन्कम कुठं दिसणार, क्रेडिट कॉलमला, आणि डेबिट कॉलमला काय काय दिसणार, ॲसेट अँड एक्सपेन्सेस. ओके, त्यानंतर आता परचेस अँड सेल्स. ओके, परचेस कुठे येत होतं, डेबिटला, म्हणजे 2,70,000 काय आहे, परचेसचे अमाऊंट, आणि सेल्स कुठे येत होतं, क्रेडिटला, 5,60,000 काय आहे, सेल्सचे अमाऊंट. कळलं कसं दिलं आहे. ओके, तुम्हाला प्रॉब्लेम कोणत्याही फॉर्मॅटमध्ये येऊ शकतो. ओके, तर बघा परचेस किती आहे, 2,70,000 अँड सेल्स किती आहे, 5,60,000. ओके, तर परचेस कुठे लिहितो आपण, ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि सेल्स कुठे लिहितो आपण, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, त्यानंतर रिटर्न. ओके, आता काय दिलं आहे, रिटर्न. तर बघा आपल्याकडे सेल्स रिटर्न कुठे येत होतं, डेबिट साईडला, आणि परचेस रिटर्न कुठे येत होतं, क्रेडिट साईडला. ओके, लास्ट प्रॉब्लेमबद्दल सांगतो मी. परचेस रिटर्न आपण कुठे लिहित होतो, क्रेडिट साईडला होतं दिलेलं ट्रायल बॅलन्समध्ये, अँड सेल्स रिटर्न कुठे दिलं होतं, डेबिट साईडला दिलं होतं. लक्षात रिटर्न्स कसे असतात, अपोजिट असतात. रिटर्न्स कसे असतात, अपोजिट, म्हणजे परचेसचं रिटर्न परचेसच्या अपोजिट साईडला येतं, आणि सेलचं रिटर्न सेलच्या अपोजिट. परचेस कुठे येतं, डेबिटला, तर त्याचं रिटर्न कुठं जातं, क्रेडिटला. ओके, परचेस डेबिटला येतं, त्याचं रिटर्न कुठं जातं, क्रेडिट साईड, आणि सेल्स कुठं असतं, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला, त्याचं रिटर्न कुठं येतं, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला. तर लक्षात रिटर्न नेहमी अपोजिट होतात. म्हणजे हे 5,000 आहेत. ओके, ते परचेस डेबिट साईडला आलेत, हे कोणते आहेत, सेल्स रिटर्न. ओके, 5,000 काय आहेत, सेल्स रिटर्न, आणि 3,000 काय आहे, परचेस रिटर्न. ओके, लक्षात रिटर्न नेहमी काय होतात, अपोजिट. डेबिटला सेल्स रिटर्न, क्रेडिटला परचेस रिटर्न. म्हणजे जे 5,000 आहेत ते काय आहेत, आपले सेल्स रिटर्न, आणि 3,000 काय आहेत, आपले परचेस रिटर्न. ओके, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. नेक्स्ट काय, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. आता मला सांगा, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स हा तर खर्च आहे, मग हा ट्रेडिंगला येणार का प्रॉफिट अँड लॉसला येणार. ते कुठे येणार, मॅन्युफॅक्चरिंग कुठं होतं, फॅक्टरीमध्ये, म्हणजे हा खर्च कोणता आहे, फॅक्टरीशी रिलेटेड. फॅक्टरीशी रिलेटेड खर्च कुठं जातो, ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. ओके, त्यानंतर ओपनिंग स्टॉक कुठे येतं, ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर नेक्स्ट काय, इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट आपण कधी करतो, परचेस करताना का सेल करताना, कधी करतो, परचेस करताना. मग परचेस करताना झालेला खर्च कुठे येतो, ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. प्लांट अँड मशिनरी काय आपली ॲसेट, तेव्हा बघा त्याची अमाऊंट पण कुठं आली, डेबिट साईडला. ओके, त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, ती पण काय आपली ॲसेट. किती लँड अँड बिल्डिंग, 2 लाख. फर्निचर अँड फिक्स्चर हे पण काय आपले ॲसेट. ओके, हे पण कुठे आलं, डेबिट साईडला. फ्रेट म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, ट्रान्सपोर्टेशन. फ्रेट म्हणजेच काय आपलं कॅरेज टाईप असते, काय एक ट्रान्सपोर्टेशन. मग फ्रेट कुठे येणार, ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके, ओन्ली कॅरेज आलं तरी आपण कुठे लिहितो, ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर आपण कुठे लिहितो, P&Lला. मग फ्रेट नेहमी कुठे जातं, ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके, त्यानंतर सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स काय आपली ॲसेट,
आणि क्रेडिटर्स काय आपली लायबिलिटी. ओके, मग डेटर्सची अमाऊंट किती 1,10,000 कारण ॲसेट कुठे येते डेबिटला, आणि क्रेडिटरची अमाऊंट किती 65,000. लायबिलिटी कुठे येते क्रेडिट साईडला. कोणाच्या सांगतोय ट्रायल बॅलन्सच्या. ओके, मग डेटर्स किती आहेत 1,10,000 आणि क्रेडिटर्स किती आहेत 65,000. त्यानंतर डिस्काउंट. आता बघा डिस्काउंट समोर दोन्ही अमाऊंट आहेत, डेबिटला पण अमाऊंट आणि क्रेडिटला पण अमाऊंट आहे, पण डिस्काउंट एकच दिलं आहे. मग डिस्काउंट दोन असतो आपल्याकडं, एक डिस्काउंट आपल्याला मिळतो आणि एक डिस्काउंट आपण देतो. ओके, तर आता कोणता खर्च आहे आणि कोणता इन्कम आहे कसं ओळखणार. ओके, डेबिटला या ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला काय काय दिसतं ॲसेट अँड एक्सपेन्सेस. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला काय काय दिसतं ॲसेट प्लस एक्सपेन्स. मग डेबिट साईडचा डिस्काउंट आपला काय असणार आहे एक्सपेन्स, आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला काय काय दिसतं इन्कम अँड लायबिलिटी. मग क्रेडिटचा डिस्काउंट काय असणार आहे आपलं इन्कम. का डेबिटचा डिस्काउंट आपला एक्सपेन्स तो जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि क्रेडिटचा डिस्काउंट आपला काय इन्कम तो जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ओके, त्यानंतर डिस्काउंट झालं त्यानंतर काय बॅड डेप्स. बॅड डेप्सचा अर्थ काय पैसे तुमचे बुडले म्हणजे तुमचा काय झाला लॉस. बघा अमाऊंट पण कुठं आली आहे डेबिटला, कारण डेबिटला काय काय येतं ॲसेट अँड एक्सपेन्स लॉसेस. ओके, मी कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. RDD, तर RDDची अमाऊंट कुठे बघा क्रेडिट साईडला, म्हणजेच काय एक तर लायबिलिटी किंवा इन्कम. मी काय सांगितलं बॉक्समध्ये जी RDD असती ते आपण कुठं लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. काय अजून करतो आपण तो काय आपला इन्कम. ओके, मी RDD कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय ऑफिस, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय ऑफिस एक्सपेन्स. मग फॅक्टरी एक्सपेन्स जातात ट्रेडिंगला, मग ऑफिस एक्सपेन्स कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, त्यानंतर 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी. ओके, आता आपण बघा आपण काय करतो इन्व्हेस्टमेंट करतो, तर आपण एव्हरी टाईम बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करत, आपण काय करतो गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो. गव्हर्नमेंटचे बॉन्ड सिक्युरिटीज काय करतो आपण विकत घेतो, त्याच्यावरती आपल्याला काय मिळतो इंटरेस्ट. हा जो 10% दिले तो काय त्याच्यावरचा इंटरेस्ट, म्हणजे एवढा इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. ओके, तर 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किती दिली 1,00,000. तर तुम्ही पैसे गुंतवताय म्हणजे तुमची काय असणार आहे ती ॲसेट. ओके, आपली काय असणार आहे ती ॲसेट. आणि खाली त्याच्याकडे काय दिलं आहे परचेस ऑन 1 जानेवारी 2019. आपलं इयर कधी संपत आहे 31 मार्च 2019ला, आणि यांनी गव्हर्नमेंट सिक्युरिटी परचेस कधी केली 1 जानेवारी 2019ला, म्हणजे वर्ष संपायच्या आधी का नंतर कधी घेतलं आधी. ओके, तर बघा जानेवारीला घेतलं म्हणून जानेवारी फेब्रुवारी अँड मार्च. मग तुमच्याकडे गव्हर्नमेंट सिक्युरिटी किती महिने होती 3 मंथ, मग तुम्हाला इंटरेस्ट किती मंथचा मिळणार 3 मंथ. ओके, याला काय म्हणतात हिडन ॲडजस्टमेंट. ओके, याला काय म्हणतात हिडन ॲडजस्टमेंट. हे लपलेले असतात तुम्हाला या शोधून काढायचे. ते ॲडजस्टमेंट कशी करायचे ते मी तुम्हाला सांगतो. ओके, पण गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय आपली ॲसेट आहे लक्षात ठेवा. वेजेस अँड सॅलरी. मला सांगा वेजेस कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि सॅलरी कुठे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण आता नाव बघा एकत्र आले वेजेस अँड सॅलरी. ओके, किंवा कधी कधी असं पण येतं सॅलरी अँड वेजेस. तर असं जॉईंट नाव आलं तर लक्षात ठेवा नेहमी काय करायचं पहिलं वर्ड बघायचं. ओके, जर जॉईंट नाव आलं तर नेहमी काय करणार पहिलं वर्ड बघणार. पहिलं वर्ड काय आहे वेजेस. मग वेजेस कुठं जातं ट्रेडिंगच्या डेबिटला, मग वेजेस अँड सॅलरी कुठं लिहिणार आपण ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि जर तुम्हाला असं दिलं असतं सॅलरी अँड वेजेस तर पहिलं नेम काय आहे सॅलरी, मग ते कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कळलं जॉईंट नेम आलं तर काय करणार. त्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही पण काय तुमच्या ॲसेट. लास्टला काय सेलिंग एक्सपेन्स. सेलिंग करताना खर्च झाला कुठं जाणार परचेस करताना झाला तर आपण ट्रेडिंगला लिहितो, सेल्स करताना झाला तर कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, झालं इथपर्यंत. त्यानंतर काय बघणार आपल्या ॲडजस्टमेंट. पहिले ॲडजस्टमेंट तर काय ऑन 31 मार्च 2019. ओके, द स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट किती आहे 48,000. तर स्टॉक दिला आहे 31 मार्चचा दिला आहे 2019, म्हणजे सुरुवातीचं का शेवटचं दिला आहे कोणतं दिला आहे शेवटचा, त्यालाच काय म्हणतो आपण क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती आहे 48,000. मग क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसऱ्या इफेक्ट जातो स्टॉक काय असते आपली ॲसेट, दुसऱ्या इफेक्ट कुठं जाणार ॲसेटला. ओके, त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट गुड्स वर्थ ₹5,000 टेकन ओव्हर बाय संतोष. इथं सुपर करा एकच मिनिट ना.
goods taken over by super for personal use, okay, were not entered in books of account. म्हणजे आपल्याकडे 2 पार्टनर आहेत, एक सुपर अँड वडा, ओके. त्यातलं सुपरने काय केलं, गुड्स घेतले. किती रुपयाचे घेतले, 5000चे. कशासाठी, पर्सनल यूजसाठी. मग पर्सनल यूजसाठी पार्टनरने गुड्स घेऊन गेले, त्याला काय म्हणतो आपण, ड्रॉइंग, ओके. त्याला काय म्हणतो आपण, ड्रॉइंग. आता ही ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे जे किती इफेक्ट होणार, 2 इफेक्ट होणार, ओके. हे बॉक्समध्ये जे असतात त्याचे ओनली किती इफेक्ट होतात, 1. आणि जे ॲडजस्टमेंट आहेत त्याचे कमीत कमी 2 इफेक्ट होतात. मग त्याचे 2 इफेक्ट काय होणार, बघा. पार्टनर काय घेऊन गेला आहे, गुड्स घेऊन गेला. मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या ज्या गोष्टीतून गुड्स बिझनेसमधनं बाहेर जातो त्या गोष्टी कुठे येतात, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ओके. आपण बघितलं होतं, तुम्ही फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, सेल केलं, ओके. परत काय झालं, थेफ्ट झालं किंवा फायर झालं, ओके. हे सगळं कुठे येतं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग गुड्स टेकन ओव्हर बाय सुपर, हे पण कुठे येणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. किती येणार, 5000. हा झाला 1 इफेक्ट. सेकंड इफेक्ट, ओके. आता सुपर बिझनेसमधनं गुड्स घेऊन गेला, तर मग त्याचं कॅपिटल आपण वाढवायचं का कमी करायचं, काय करणार, त्याने बिझनेसमधनं गुड्स उचलला आणि घरी घेऊन गेला, मग त्याचं कॅपिटल काय करणार आपण, कमी, ओके. म्हणजेच काय करणार, कॅपिटलमधून मायनस. 2 इफेक्ट झाले, एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट कॅपिटलमधून मायनस. जर बॉक्समध्ये ड्रॉइंग असेल, ओके, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये, तर ओनली 1 इफेक्ट येतो. आपण काय करतो, कॅपिटलमधून लेस करतो. पण जर त्याने ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं असेल त्याचे किती इफेक्ट होणार, 2. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट काय, राईट ऑफ बॅड डेट्स किती, 2000 अँड प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. आता बॅड डेट्स अँड RDD हे ॲडजस्टमेंट कशावर करतो आपण, डेटर्सवरती, ओके. मग इथं काय करतो, कॉलमला मी हायलाईट करून ठेवतो, ओके. बॅड डेट्स अँड RDD ॲडजस्टमेंट कशावर करतो आपण, डेटर्सवरती. म्हणजे डेटर्सवरती किती ॲडजस्टमेंट आहेत, 2, ओके. म्हणजे तुम्ही 3 लाईन्स सोडून देणार. आणि सर्वात पहिलं काय लिस्ट करतो, बॅड डेट्स का RDD, सर्वात पहिलं बॅड डेट्स, त्यानंतर RDD, ओके. हे झालं. आणि दुसरा इफेक्ट, बॅड डेट्स आणि RDD आपले काय, लॉस. त्यामुळे सेकंड इफेक्ट कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. नेक्स्ट काय ॲडजस्टमेंट, डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी अँड लँड अँड बिल्डिंग, ओके. डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, अजून कशावर आहे, लँड अँड बिल्डिंगवरती. किती टक्के डेप्रिशिएशन, 15%, ओके. 15% डेप्रिशिएशन आहे. मग डेप्रिशिएशनने काय होती, व्हॅल्यू वाढते का कमी होती, काय होती, व्हॅल्यू कमी होती. मग डेप्रिशिएशन काय करणार, लेस करणार, ओके. आणि सेकंड इफेक्ट आपला काय झाला, तो लॉस झाला, ओके. जरा सॉल्व करायचं. चला पहिलं तर काय दिलं, कॅपिटल सुपर अँड वडा. किती कॅपिटल, 2 लाख. कॅपिटल कुठे दिसतं आपल्या बॅलन्स शीटला, ओके. बॅलन्स शीट अजून 31 मार्च 2019. ते सर्वात पहिलं वरती काय लिहिणार आपण, कॅपिटल अकाउंट, ओके. त्यानंतर पहिलं कोणी, सुपर, ओके. त्यानंतर नेक्स्ट कोणता पार्टनर आहे आपला, वडा, सुपर अँड वडा. आणि त्यांचं कॅपिटल किती आहे, सुपरचं किती आहे, 2 लाख आणि वडाचं किती आहे, 2 लाख, ओके. पहिलं काय लिहिलं आपण, कॅपिटल, सुपरचं किती, 2 लाख आणि वडाचं किती आहे, 2 लाख. त्यानंतर परचेस अँड सेल्स. परचेस कुठं येतं, ट्रेडिंगच्या डेबिटला. सेल्स कुठं येतं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बघा परचेस किती आहे, 2,70,000. या ट्रेडिंगला आपण काय करतो, वरती एक लाईन सोडून देतो. त्यानंतर काय येतं तुमचं, टू परचेस. आणि परचेसचा अमाऊंट नेहमी आपण कुठं लिहितो, इनर कॉलमला, ओके. परचेस सेल्स कॅपिटल नेहमी कुठं लिहितो, इनर कॉलमला. परचेस झालं. तसं नेक्स्ट काय आहे, सेल्स. सेल्स किती आहे, 5,60,000, ओके. परचेस नंतर सेल्स किती आहे, 5,60,000. नेक्स्ट सेल्स कुठे येतं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. काय लिहिणार, बाय सेल्स. बाय सेल्स किती आहे, 5,60,000, ओके. त्यानंतर रिटर्न. नेक्स्ट काय, रिटर्न. रिटर्न सांगितलं काय होतं, रिटर्न अपोजिट येतात. परचेसच्या खाली सेल्स रिटर्न येतं, सेलच्या खाली परचेस रिटर्न. बघा 2,70,000 काय परचेसच्या अमाऊंट, त्याच्या खाली काय आले, सेल्स रिटर्न. म्हणजे 5,000 काय तुमचं सेल्स रिटर्न. रिटर्न काय करतो आपण, कॅपिटलमधनं, कॅपिटल नाही, सेल्समधनं काय करतो, मायनस. आणि परचेसमधनं काय करतो, मायनस. म्हणजे इथं सेलच्या खाली काय लिहिणार, लेस रिटर्न, ओके. किती होतं, 5,000. मग 5,60,000 मधून 5,000 गेले किती येणार, 5,55,000, ओके. किती येणार, 5,55,000. आणि त्यानंतर 3,000 क्रेडिटला आले. म्हणजे हे कोणतं रिटर्न आहे,
परचेस रिटर्न. चला परचेस 1 लिस्ट करू. परचेसच्या खाली काय येणार लेस रिटर्न. ओके काय येणार लेस रिटर्न. मग 2,70,000मधून 3,000 मायनस केले तर किती येणार 2,67,000. ओके आले इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. हा कशाशी रिलेटेड आहे फॅक्टरीशी रिलेटेड. किती 21,500. मग कुठे येणार ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके काय येणार टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स 21,500. ओपनिंग स्टॉक कुठे तो ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला. किती ओपनिंग स्टॉक 30,000. या ट्रेडिंगला सर्वात वरती येतो ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक. किती ओपनिंग स्टॉक 30,000. नेक्स्ट काय इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट म्हणजे काय परचेस करताना. मग परचेसचे रिलेटेड खर्च कुठे येतात ट्रेडिंगला. मग हे पण कुठे जाणार ट्रेडिंगला. किती 4,500. या टू काय लिहिणार इम्पोर्ट ड्युटी. ओके टू काय इम्पोर्ट ड्युटी किती 4,500. ओके नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी काय आपली ॲसेट. किती 1,50,000 आणि त्याच्यावरती काय ॲडजस्टमेंट. त्यामुळे ते कुठे लिहिणार आपण इनर कॉलमला. पहिलं काय येणार प्लांट अँड मशिनरी 1,50,000 कुठं आलं इनर कॉलमला. ओके त्याच्यावरती एक ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे एक लाईन सोडून देणार. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग ही पण काय आपली ॲसेट आहे. किती 2 लाख. ह्याच्यावरती पण काय आहे ॲडजस्टमेंट. या इथं एक लाईन सोडली. त्यानंतर काय लिहिणार आपण लँड अँड बिल्डिंग. किती लँड अँड बिल्डिंग 2 लाख. त्याच्याखाली पण काय करणार एक लाईन सोडून देणार. ओके जर ॲडजस्टमेंट असेल तर अमाऊंट कुठं लिहितो आपण इनर कॉलमला. फर्निचर अँड फिक्चर्स ही पण काय आपली ॲसेट पण याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे का नाही. त्यामुळे कुठं लिहिणार डायरेक्ट बाहेर. किती आहे 50,000. या इथं फर्निचर अँड फिक्चर्स डायरेक्ट कुठं लिहिणार आता बाहेरच्या कॉलमला. फर्निचर अँड फिक्चर्स किती आहे 50,000. नेक्स्ट फ्रेट. ओके फ्रेट म्हणजेच काय कॅरेज. ओके म्हणजेच काय ट्रान्सपोर्टेशन. मग ट्रान्सपोर्टेशन कुठं येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके गुड्स परचेस करताना झालेला खर्च कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. मग ट्रेडिंगच्या डेबिटला टू फ्रेट. किती आहे फ्रेट 7,000. ओके त्यानंतर सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहेत. किती ॲडजस्टमेंट आहेत 2 आहेत पण डेटर्सवरती आहेत क्रेडिटर्सवरती आहेत का नाही. ओके मग डेटर्स किती आहेत 1,10,000. या ॲसेटला डेटर्स म्हणजे काय आपल्याला पैसे मिळणार आहेत. ओके तर सन्ड्री डेटर्स किती आहेत 1,10,000. त्याच्यावरती किती ॲडजस्टमेंट आहेत 2. त्यामुळे किती लाईन्स सोडणार आपण 3. 1 2 आणि 3. ओके किती लाईन्स सोडणार 3 लाईन्स सोडणार. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे 65,000. ओके क्रेडिटर्स किती आहेत 65,000. क्रेडिटर्स काय असते आपली लॅबिलिटी. ओके क्रेडिटर्स काय असते आपली लॅबिलिटी. मग लॅबिलिटीला येणार काय येणार सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत 65,000. नेक्स्ट काय पुढं डिस्काउंट. ओके नेक्स्ट काय डिस्काउंट. आता डिस्काउंट 2 आहेत एक डेबिटला एक क्रेडिटला. डेबिटचा कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि क्रेडिटचा कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. या प्रॉफिट अँड लॉसला. ओके वरती एक एक लाईन सोडून देतो आपण. त्यानंतर येणार तुमचं टू डिस्काउंट डेबिटचा अमाऊंट डेबिटला. ओके आणि बाय डिस्काउंट क्रेडिटच्या अमाऊंट क्रेडिट कॉलमला. ओके डेबिटची डेबिटला क्रेडिटची क्रेडिटला. झालं. बॅड डेप्स. ओके आता बॅड डेप्सवरती पण टिक करून ठेवा का कारण प्रॉब्लेममध्ये अजून एक बॅड डेप्स आहे त्यामुळे ती बॅड डेप्स काय करणार आपण या बॅड डेप्समध्ये ॲड करणार. ओके बॅड डेप्सवरती पण टिक करून ठेवा. तर बॅड डेप्स कुठे येतं बॅड डेप्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती बॅड डेप्स 2,000 या प्रॉफिट अँड लॉसला. ओके ते येणार 2 बॅड डेप्स. ॲडजस्टमेंट म्हणून कुठे येणार इनर कॉलमला. ओके 2 बॅड डेप्स. त्यानंतर नेक्स्ट काय आर डी डी. बॉक्समधले आर डी डी कुठं जाते नेहमी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बघा अमाऊंट पण कुठं आली आहे क्रेडिट साईडला. लक्षात ठेवा बाय आर डी डी. काय नाही तुमचं बाय आर डी डी किती 11,000. नेक्स्ट काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स.
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजेच काय, ऑफिस एक्सपेन्स. ऑफिस एक्सपेन्स कुठे जातात, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती आहे, 25,000. मी तर बॅड डेट्सला एक लाईन सोडणार. त्यानंतर तुमचे येतील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स. ओके, किती, 25,000. नेक्स्ट काय, 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी. ही काय, हिडन ॲडजस्टमेंट आहे. ओके, जर असे पर्सेंटेज असतील आणि त्याच्या खाली डेट वगैरे दिले असेल तर ती काय तुमची हिडन ॲडजस्टमेंट, लक्षात ठेवा. तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय आपली ॲसेट, किती आहे, 1 लाख. या ॲसेटला ओके तुमची गव्हर्नमेंट 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी हे काय पूर्ण नाव आहे. किती आहे, 1 लाख. त्याच्या खाली काय करणार, एक लाईन सोडून देणार. ओके, नेक्स्ट वेजेस अँड सॅलरी. जेव्हा सांगितलं होतं पहिलं नाव चेक करायचं. पहिलं नाव काय आहे, वेजेस. वेजेस कुठे जातात, ट्रेडिंगच्या डेबिटला. वेजेस अँड सॅलरी पण कुठे जाणार, ट्रेडिंगच्या डेबिटला. किती आहे, 10,000. या ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस अँड सॅलरी. ओके, किती आहे, 10,000. त्यानंतर नेक्स्ट कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही पण काय आपल्या ॲसेट. मग कॅश इन हँड किती आहे, 2,500 आणि कॅश ॲट बँक किती आहे, 22,500. मग या बॅलन्स शीटला ओके कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक दोन्ही पण काय आपल्या ॲसेट. ओके, 2,500 अँड 22,500. लास्टला काय, सेलिंग एक्सपेन्स. सेलिंग एक्सपेन्स ओके कुठं जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती 30,000. या पी एंड एलला टू सेलिंग एक्सपेन्स. ओके, काय नाही तुमचे टू सेलिंग एक्सपेन्स किती 30,000. ओके, आले इथपर्यंत झालं सगळं ट्रायल बॅलन्स पोस्टिंग करून. आता काय करायचं, आपल्या ॲडजस्टमेंट करायचं. ओके, ते सर्वात पहिलं तर काय, क्लोजिंग स्टॉक दिला आहे. किती दिला आहे, 48,000. क्लोजिंग स्टॉक किती दिला आहे, 48,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. पहिलं तर कुठं जातो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, पहिलं तर कुठं जातो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, मध्ये जागा का सोडली, आपल्याला ड्रॉइंग पण लिहायचं तिथं म्हणून गॅप सोडली. ओके, बाय क्लोजिंग स्टॉक 48,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आपली काय असती, ॲसेट. मग सेकंड इफेक्ट कुठं जाणार, ॲसेटला. क्लोजिंग स्टॉक 48,000. ओके, दोन इफेक्ट द्यायला विसरू नका. त्यानंतर गुड्स वर्थ ₹5,000 टेकन ओव्हर बाय सुपर फॉर पर्सनल यूज. पण रेकॉर्ड केलं आहे का, नाही केलं. ओके, त्यांनी ड्रॉइंग केलं पण आपण रेकॉर्ड करायचं विसरलो. मग आता काय करणार, गुड्स घेऊन गेला त्यामुळे पहिला इफेक्ट कुठे येणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, काय लिहिणार आपण, बाय गुड्स टेकन ओव्हर बाय, कोण घेऊन गेलं, सुपर. लिहा बाय गुड्स टेकन ओव्हर बाय सुपर. किती रुपयाचे घेऊन गेला तो, 5,000चे. ओके, बाय गुड्स टेकन ओव्हर बाय सुपर किती, 5,000. हा एक इफेक्ट झाला. गुड्स गेले म्हणून आपण कुठे लिहिले, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आता सेकंड इफेक्ट. ओके, गुड्स घेऊन गेला तो त्यामुळे त्याचं कॅपिटल काय होणार, कमी होणार. मग आपण काय लिहिणार, लेस ड्रॉइंग. ओके, काय लिहिणार, लेस ड्रॉइंग किती, 5,000. मग 2 लाखमधून 5,000 गेले, किती राहणार, 1,95,000. ओके, वाडाचं ड्रॉइंग आहे का, त्याच्याबद्दल का सांगितलं आहे का, काहीच नाही. फक्त कोणाबद्दल सांगितलं आहे, सुपरबद्दल. झालं. नेक्स्ट राईट ऑफ बॅड डेट्स किती आहे, 2,000 अँड प्रोव्हाइड RDD किती आहे, 5% ऑन डेटर्स. मग डेटर्समध्ये पहिलं काय लिस्ट करतो आपण, बॅड डेट्स, त्यानंतर RDD. मग या डेटर्सच्या खाली लेस पहिलं काय, बॅड डेट्स. किती बॅड डेट्स, 2,000. ओके, 1,10,000मधून 2,000 काय करणार, पहिले मायनस. किती येतील मग, 1,08,000. किती येणार, 1,08,000. ओके, आता काय काढायचं आपल्याला, RDD. आता काय काढायचं आपल्याला, RDD. मग काय लिहिणार तुम्ही, लेस RDD. ओके, काय लिहिणार, लेस RDD. आता लक्षात ठेवा. ओके, आपल्याला आत्तापर्यंत RDD पर्सेंटेजमध्ये दिलेली नव्हती. सर्वात पहिलं काय लिस्ट केलं आपण, बॅड डेट्स 2,000. अमाऊंट किती आली, 1,08,000. आता आपल्याला 5% RDD काढायला लावली. ओके, ते तुम्ही कशावर काढणार, 1,10,000वरती काढणार का 1,08,000वरती काढणार. लक्षात ठेवा, कशावर काढायचं नेहमी, जी लेस करून अमाऊंट येते तिच्यावर. म्हणजे कितीवरती, 1,08,000वरती. 5% कसे काढतो आपण, 5% कसे काढणार, 5%, 1,08,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100. ओके,
असंच काढतो 1,08,000 डिवायडेड बाय इंटू 5 डिवायडेड बाय 100. ही 2 0 कट किती येणार 5 0 0 5 8 जा 40 0 हातच्याला किती आले 4 5 0 0 आणि 4 आहे जसे ॲज इट इज आणि 5 1 जा 5 म्हणजे 5% किती आले 5,400. ओके किती आले 5,400 लिहा लेस RDD किती आली 5,400. आता काय करणार 1,08,000मधून 5,400 काय करणार मायनस किती होतं बाहेर बघा 1,02,600. कळलं डेटर्स काय केलं 1,10,000 पहिलं काय लेस केलं बॅड डेप्स त्यानंतर जी अमाऊंट येणार त्याच्यावरती काय काढली आपण RDD काढली किती %? 5%. लेस करून किती आलं बाहेर 1,02,600. ओके हे झाले एक इफेक्ट. आता सेकंड बॅड डेप्स आणि RDD आपला काय आहे लॉस कुठे जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बघा पहिलीच बॅड डेप्स आहे तेव्हा त्या बॅड डेप्समध्ये काय करणार आपण न्यू बॅड डेप्स ॲड करणार. मग ॲड बॅड डेप्स किती 2,000 आणि 2,000 मग बाहेर किती येणार 4,000. ओके बाहेर किती आलं 4,000 आणि RDD काय करणार आपण सेपरेट लिहिणार 2 RDD. ओके 2 RDD किती आहे 5,400. बॅड डेप्स आणि RDD सेकंड इफेक्ट कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि ही RDD कुठली आहे ट्रायल बॅलन्समधली. ओके ट्रायल बॅलन्समध्ये म्हणजे प्रॉब्लेममध्ये जी RDD असते ती कुठं जाते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला अँड ॲडजस्टमेंटमधली कुठं जाते डेबिटला. त्यानंतर नेक्स्ट काय ॲडजस्टमेंट डेप्रिशिएट प्लांट अँड मशिनरी अँड लँड अँड बिल्डिंग किती 15%. या बॅलन्स शीटवरती ओके काय लिहिणार इथं प्लांट अँड मशिनरीवरती लेस डेप्रिशिएशन काय लिहिणार लेस डेप्रिशिएशन किती डेप्रिशिएशन 15%. मग कॅल्क्युलेट करा तुम्ही 1,50,000 इंटू 15 डिवायडेड बाय 100 कसे करणार इंटू 15 डिवायडेड बाय 100. बघा बरं 22,500 येते का चेक करा. ओके मग काय करणार 1,50,000 मायनस 22,500 किती येणार 1,27,500. तुम्ही कॅल्क्युलेट करून चेक करा. त्यानंतर परत लँड अँड बिल्डिंगवरती पण लेस डेप्रिशिएशन किती टक्के 15%चे. मग 2,00,000वर 15% चेक करा वरती 30,000 येते का कॅल्क्युलेट करून चेक करा. बाहेर किती येणार 2,00,000मधून 30,000 गेले 1,70,000. ओके किती येणार तुमचं 1,70,000 आले. हे झाले फर्स्ट इफेक्ट डेप्रिशिएशन काय केलं आपण लेस केलं. डेप्रिशिएशन काय झालं आपला लॉस का प्रॉफिट ॲसेटची व्हॅल्यू काय झाली कमी झाली त्यामुळे काय झालं आपला लॉस कुठे येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके मग इथं काय लिहिणार तुम्ही टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी. ओके त्यांचं डेप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरीवरती किती आहे 22,500 आणि लँड अँड बिल्डिंगवरती किती आहे 30,000. दोघांची टोटल बाहेर किती आली 52,500. ओके आली इथपर्यंत झालं सगळं ॲडजस्टमेंट ओवर. ओके आता एक ॲडजस्टमेंट राहिली अजून कोणती हे बघा गव्हर्नमेंट सिक्युरिटी आपण लाईन सोडली होती. ओके आता कसं करायचं गव्हर्नमेंट सिक्युरिटी किती सांगितली त्यांनी 1,00,000. गव्हर्नमेंट सिक्युरिटी किती सांगितली त्यांनी 1,00,000 सांगितले. ओके आणि परचेस कधी केली तर 1,00,000 फर्स्ट ऑफ जानेवारीला परचेस केली. ओके म्हणजे किती महिने वापरले ओनली तुम्ही 3 months. किती मंथ्स यूज केली 3 कसे जानेवारी फेब्रुवारी अँड मार्च. ओके मार्चला आपलं वर्ष संपलं आणि याच्यावरती काय दिलं आहे 10% इंटरेस्ट. ते नावच आहे त्यांचं 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे 10% काय असतो तो त्याच्यावरचा इंटरेस्ट असतो. मग कसं काढणार इंटरेस्ट इंटू 10 डिवायडेड बाय 100. ओके 1,00,000 इंटू 10 डिवायडेड बाय 100 0 कट करा किती होते बघा 10,000 येतं का आलं 10,000. ओके 1,00,000वरती 10% किती आले 10,000 म्हणजे पूर्ण वर्षभर तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी यूज केली असती तर तुम्हाला इंटरेस्ट किती मिळाला असता 10,000. पण आपण पूर्ण वर्षभर वापरलं का नाही आपण फक्त कधी घेतलं जानेवारीला म्हणजे किती महिने वापरलं 3 months जानेवारी फेब्रुवारी अँड मार्च. ओके तर 3 monthsचा इंटरेस्ट कसा काढणार इंटू 3 कसा काढणार इंटू 3 डिवाइड बाय इयरमध्ये मंथ्स किती असतात 12 म्हणून इंटू 3 डिवाइड बाय 12. ओके इंटू 3 डिवाइड बाय 12 आन्सर बघा बरं 2,500 येते का
ओके, मी नाही सांगितलं, तुम्ही काढून चेक करा. ओके, कसं काढलं कळलं? 1,00,000 आपण विकत घेतलं होतं, इन्व्हेस्टमेंट केली ती, त्याच्यावरती 10% काय आहे? इंटरेस्ट. म्हणजे किती आला तो? 10,000. ओके, पण आपण पूर्ण इयर वापरलं का? नाही. आपण किती मंथ्स वापरलं? ओनली 3 मंथ्स. मग 10,000 × 3 डिवाइड बाय 12 किती आलं? 2,500. म्हणजे आपल्याला 1 इयरमध्ये 2,500 इंटरेस्ट मिळणार आहे. ओके, इंटरेस्ट काय तेवढा आपल्याला मिळणार आहे. मग चला या बॅलन्स शीटला. ओके, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये काय करणार तुम्ही? ॲड इंटरेस्ट. गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये काय करणार? ॲड इंटरेस्ट. सेपरेट लिहिलं तरी चालतो किंवा त्यामध्ये ॲड केलं तरी चालतं. मग 1,00,000वरती आपण इंटरेस्ट किती काढला? 2,500. किती काढला आपण? 2,500. म्हणजे आपली टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? 1,00,000 प्लस त्याच्यावरचा इंटरेस्ट. म्हणजे किती मिळणार आपल्याला? 1,00,000 2,500. ओके, एवढी आपली काय ॲसेट आहे? एवढी काय आपली ॲसेट. म्हणजे इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे म्हणून ती आपली काय आहे? ॲसेट. आणि इंटरेस्ट तुम्हाला मिळणार एवढा 2,500. त्यामुळे तुमचा काय येतो? इन्कम का एक्सपेन्स? आपला काय येतो? इन्कम. त्यामुळे कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ओके, कारण तुमचं बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी किती मिळणार आहे? 2,500. ओके, कळलं हिडन ॲडजस्टमेंट? पहिलं डेट नीट चेक करत जावा कधी घेतलं ते. ओके, किती मंथचं काढलं? ओनली 3 मंथचं. झाला, प्रॉब्लेम संपला. आता काय करायचं आपल्याला? टॅली. बघा, सर्वात पहिलं ट्रेडिंग अकाउंट. कोणती साईड मोठी दिसते बघा बरं? डेबिट का क्रेडिट? कोणती मोठी आहे? क्रेडिट. घ्या टोटल मग किती? 6,08,000. ती सेम टोटल कुठं लिहिणार आपण? डेबिट साईडला 6,08,000. आणि 6,08,000मधून हे वरचं एवढं सगळं काय करणार तुम्ही? मायनस करणार. हे मायनस केलेले अमाऊंट कुठे येणार? त्याच्यावरती 2,68,000. ओके, यालाच काय म्हणतो आपण? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ओके, काय म्हणतो आपण? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. कोणती साईड मोठी होती? डेबिट साईड मोठी होती का क्रेडिट मोठी होती? क्रेडिट साईड मोठी होती. त्यामुळे आपल्याला काय झाला? प्रॉफिट. मग टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन किती? 2,68,000. आणि हाच ग्रॉस प्रॉफिट कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. कारण काय झालं? आपल्याला प्रॉफिट झालं आहे. त्यामुळे काय लिहिणार? बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती? 2,68,000. ओके, कळलं इथपर्यंत? त्यानंतर नेक्स्ट आता प्रॉफिट अँड लॉसची बघा बरं, कोणती साईड मोठी आहे? डेबिट साईड मोठी आहे का क्रेडिट साईड मोठी आहे? कोणती मोठी आहे? क्रेडिट. घ्या टोटल मग किती येते? 2,86,000. ओके, किती येते? 2,86,000. सेम आपण कुठे लिहिणार ते? डेबिटला. ओके, आता 2,86,000मधून हे वरचे सगळे काय करणार तुम्ही? मायनस करणार. ओके, मग तुम्हाला फिगर किती मिळणार? मायनस करून किती मिळणार तुम्हाला? मायनस करून 1,65,600. ओके, किती येणार? 1,65,600. ओके, तर आता बघा, आपल्याला रेशो दिला होता का प्रॉब्लेममध्ये? कुठे नव्हतं दिला. मग जर रेशो दिला नसेल तर आपण प्रॉफिट लॉस कसा वाटतो? इक्वली. आता प्रॉफिट झालं का लॉस झाला आहे? काय झालं आहे? प्रॉफिट. कारण साईड कोणती मोठी होती? क्रेडिट. आपण काय लिहितो? टू नेट प्रॉफिट कॅरी डाऊन. ओके, कोण कोण दोन पार्टनर आहेत? सुपर अँड वडा. दोन पार्टनर कोणते? सुपर अँड वडा. त्यांना कॅपिटल किती येणार? 82,800. ओके, कसं काढलं? 1,65,600 हे आपलं प्रॉफिट आलं होतं आणि प्रॉफिट त्यांना इक्वली वाटणार. मग त्याचे किती तुकडे करायचे? 2 तुकडे. मग करा 2 तुकडे. 1,65,600 डिवाइड बाय 2 किती येतील? 82,800. ओके, एवढा काय झाला? दोघांना प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट झाला म्हणजे कॅपिटल वाढणार का कमी होणार? का होणार? कॅपिटल वाढणार. या बॅलन्स शीटला पहिलं सुपरमध्ये काय लिहिणार? ॲड नेट प्रॉफिट किती आहे? 82,800. त्या दोघांची टोटल कुठे येणार? आउटरला किती? 2,77,800. आणि वाढायला ड्रॉइंग वगैरे काय होतं का? त्यामुळे त्याचा डायरेक्ट येणार ॲड नेट प्रॉफिट 82,800 आणि बाहेर किती येणार? 2,82,800. ओके, झाला ऑल प्रॉब्लेम. आता काय करू? टॅली.
लायबिलिटीची टोटल किती आली 6,25,600 आणि ॲसेटची बघ बरं किती होती 6,25,600. ओके, म्हणजे आपला प्रॉब्लेम काय आहे राईट आहे. ओके, तुम्ही पण एकदा सॉल्व करून चेक करा. थँक्यू.